इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। की भारतीय जनता पार्टी गेले 10 वर्ष त्यांचे जे खासदार होते ते खासदार दोन्ही खासदार फेल गेलेले आहेत। हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई राहणार आहे की आपला खासदार आपला पाहिजे, हक्काचा पाहिजे। ज्याप्रमाणे आता तईचं बघा, महाविद्यालय असेल, कॉलेज असेल, सगळीकडे युवा मुलं देखील तई तई म्हणतात। पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये काय पडतं हे आता सगळेजण बोलू लागले आहेत। 10 वर्षामध्ये तुम्ही सांगितलं की उड्डाणपूल करतो, विमानतळ आणतो, दररोज पाणी देतो, इतक्या मोठ्या घोषणा केल्यात। एक तर तुमच्या हातून काम झालं का? हे सगळे घटक पक्ष जे आहेत जर एकत्र आले तर भारतीय जनता पार्टी निश्चित महाराष्ट्रातून हद्दपार होईल। ते जे महेश कोटे असतील, सुधीर खरटमल असतील, तौफिक शेख असतील, UN बेरे असतील, ते ताईंच्या प्रचारात मदत करतील। किती डेरिंग वाढले। लोकशाहीमध्ये असं असतंय का? आमदार जाऊन पोलीस चौकीला बसतात आणि हे माणसांना आत घाला म्हणतात। एक महिला आमदार, एक आपल्याही घरात सगळ्या लाई बहिणी आहेत, त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे। 405 ही फक्त त्यांची घोषणा राहणार आहे, ते सत्तेत देऊ शकत नाहीत। सत्तेत आम्ही देऊ शकतो। सकाळी उठल्यानंतर पहिल्याशी नाव येतं आहे बनसोडे साहेबाचं, दुसऱ्याशी नाव येतं आहे अमर साबळे साहेबाचं, तिसऱ्याशी नाव येतं आहे जानकर साहेबाचं, पाचव्याशी नाव येतं आहे विजय देशमुखचं, 6व्या दिवशी नाव येतं आहे जय सिद्धेश्वर महाराजांचं। 8 दिवसात आम्ही खरं कुणाचं पकडायचं? आणि भारतीय जनता पार्टीला आज 8 दिवस झालं, 15 दिवस, महिना झालं, 4 महिने झालं, तुम्हाला उमेदवार मिळत नाही। याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या इलेक्शन काय होणार आहे। परीक्षा न देता पेपर सोडत असता का? त्याआधी तुमच्या परीक्षा ह्याच्यात नाव नाही आणि तुम्ही माझं नाव त्यांचं घेऊ। देशातील लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात जो महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। खरं पाहिलं तर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र मागील 2 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा स्पेशल पराभव या मतदारसंघात झालेला आहे। आता पुन्हा सुशीलकुमार शिंदे हे 2 वेळा या लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेत। त्यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी, पराभवाचा बदला घेण्यासाठी त्यांची कन्या प्रणितीताई शिंदे हे पुन्हा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले आहे। त्यांना काल काँग्रेस हायकमांडनं उमेदवारी देखील जाहीर केलेली आहे। या सर्व प्रकारासंदर्भात, या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोडे आपल्यासोबत आहेत। भाऊ, ताईंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। ताईंना उमेदवारी जाहीर झाली, निश्चित सोलापूर शहरातील सर्व आम्हाला आनंद झालेला आहे। पहिल्यांदा सर्व प्रदेश व आमचे देशाचे नेतृत्व करणारे राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी, खरगेजी यांचं अभिनंदन करतो। काल एक युवा आमदार प्रणिती शिंदे यांना खासदारकी तिकीट मिळालं आणि संपूर्ण सोलापूर शहरामध्ये जे काँग्रेस प्रेमी आहेत, जे काँग्रेसच्या विचारधाराला मानणार आहेत, या सगळ्यांना काल खुशी झालेली आहे। आपण बघताय की भारतीय जनता पार्टी गेले 10 वर्ष त्यांचे जे खासदार होते ते खासदार दोन्ही खासदार फेल गेलेले आहेत। असते पाहता तसं तर 25 वर्ष झालं त्यांचे खासदार आहेत। पहिले खासदार झाले वल्लासाहेब, दुसरे खासदार सुभाष बापू देशमुख, तिसरे खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब, चौथे खासदार शरद बनसोडे साहेब, 5वे खासदार हे महाराज झालेले आहेत। त्यामुळं आत्ताची जी लढाई आहे ते खऱ्या अर्थानं हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई राहणार आहे। देशाचं संविधान वाचवायचं असेल, देशामध्ये जी आता अराजकता माजलेली आहे, भारतीय जनता पार्टी आता बघताय काल केजरीवाल साहेबांना अटक केलं। केजरीवाल साहेबांना अटक केलं पण त्यांचे विचार तुम्हाला दाबता येणार नाहीत। राहुलजी गांधी बघता की पहिल्यांदा 3,500 किलोमीटर त्यांनी पदयात्रा भारत जोडोची केली। आता 3,000 जे 7,000 ते पायी चालत असताना अनेक लोकांच्या गाठीबिठी सुखादुखामध्ये लोकांच्या ते गेले वर्षभरामध्ये आहेत। त्यामुळे जी काँग्रेसची विचारधारा आहे, मोदीजी म्हणतात की काँग्रेस संपवून टाकू, काँग्रेस हद्दपार होईल। त्यांचा नारा होता की काँग्रेस मुक्त भारत, हे कधीही होणार नाही। अनेक राज्य आता आमच्याकडे येत आहेत,
कर्नाटक राज्य आमच्याकडे आलं, तेलंगणाचं राज्य आमच्याकडे आलं. त्यामुळे ही जी इलेक्शन आहे ती इलेक्शन निश्चित काँग्रेस पक्षासमोर आव्हान आहे. आणि आम्ही आव्हानाला पुढं जात असताना सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये 5 आमदार त्यांचे आहेत, एकच आमदार आमच्या प्रणिताई शिंदे आहेत. पण भारतीय जनता पार्टी गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नावावर ह्या ठिकाणी मतं आपण मिळवला. पण मोदीजींच्या नावावर मतं मिळवत असताना इथं मात्र खासदार दाखवा 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती सोलापूर शहरावर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. त्यामुळं इथला जो मेडिएटर असतो तो फार महत्त्वाचा असतो. आणि लोक इथलं जे खासदार असतात त्याला भेटत असतात. मोदीजींकडनं मतं देतं बघून आपण मतं दिलात. एक कालच उदाहरण सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्यांच्याच मीटिंगमध्ये भुरळ आली आणि तो पडला. शेवटी कार्यकर्तेच त्यांना काल मार्कंडे रुग्णालयामध्ये घेऊन गेले ना, मोदीजी आले नाहीत. तर मी इथल्या लोकांना आव्हान करतो की आपला खासदार आपला पाहिजे, हक्काचा पाहिजे. ज्याप्रमाणे आता तईचं बघा, महाविद्यालय असेल, कॉलेज असेल, सगळीकडे युवा मुलं देखील तई म्हणतात का प्रचंड असं त्यांनी काम केलं आहे. आणि त्यांचा सोलापूर शहरातल्या लोकांचा विश्वास आहे. आणि खऱ्या अर्थानं तोच विश्वास आता आपण सगळे बघता की जनतेमधून आपल्या हक्काचे ते परिणित हे आता सगळ्यांची रिंगटोन झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरी 2दा आम्ही पराभूत झालो, खोटं बोलून सत्तेवर आलेले आहेत, सत्य पराजित होत आहे लेकिन पराजित नाही होत आहे. त्याप्रमाणे तई हे जनतेमध्ये आहेत, जनतेमध्ये त्यांचं चांगले नाळ आहे, गरिबांचे नाळ जोडलेले आहे. आणि एक आपल्याला सगळ्यांना हवं वाटणारं नेतृत्व आता पुढे येत असताना निश्चित हे नेतृत्व देशामध्ये सोलापूर शहराचं नाव करेल. जसं शिंदेसाहेबांनी दिल्लीमध्ये एक दबदबा निर्माण केला होता, अनेक पदं त्यांना मिळाले, त्या रूपामध्ये आता आम्हाला तै मिळतात. त्यामुळे सोलापूर शहराचे प्रश्न असतील, सोलापूर शहरात समस्या असतील, आपण बघताय की आम्ही बघितलं की महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती, राज्यामध्ये त्यांचं सरकार होतं, देशामध्ये गेले 10 वर्षाचं त्यांचं सरकार आहे. पण सोलापूर शहराच्या पत्रामध्ये काय पडतं हे आत्ता सगळेजण बोलू लागले आहेत. खरं म्हटलं तर गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत शिंदेसाहेबांचा पराभव झालेला आहे आणि एक मोठं धाडस प्रणितीताई करत आहे. काय महत्त्वाचं आव्हान असणार आहे या लोकसभा निवडणुकीत? आव्हान आता लोकच हे इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहेत. लोकच तैलनं विजय करणार आहेत. खोटं बोलून हे लोक सत्तेवर आले आहेत, काही करू शकले नाहीत. इतर जिल्ह्याचे तुम्ही बघा किती पैसे मिळाले, किती त्यांना निधी मिळाला. आणि आपल्या सोलापूर शहरामध्ये काय पदरात पडले आहे. 10 वर्षामध्ये तुम्ही सांगितलं की उड्डाणपूल करतो, विमानतळ आणतो, दररोज पाणी देतो, इतक्या मोठ्या घोषणा केल्यात. एक तर तुमच्या हातून काम झालं का? जे काय डेव्हलपमेंट झाली ते आदरणीय शिंदेसाहेबांमुळे झाली, काँग्रेस पक्षामुळे झाली. ह्यांच्या काळामध्ये सोलापूर शहराच्या पदरामध्ये निराश पडलेलं आहे. तुम्हीच सांगितलं की लोकांना काम देतो, जनतेच्या हाताला काम देतो, शेतकऱ्याच्या मालाला भाव देतो. हे सगळे लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आशा दाखवलात आणि आता लोकांशी निराश झाले आहे. त्यामुळं मग प्रत्येक समाजाला तुम्ही सांगितलं की आरक्षण देतो. मग मी तर धनगर आहे, धनगर बांधव बारामतीमध्ये आम्ही लाखोच्या संख्येने आलो होतो. आमच्या लोकांनी सांगितलं पवारसाहेब, सुप्रियाताई, अजितदादाला बोलवाच नाही. आणि म्हणून आम्ही फडणवीस साहेबांना आमच्या लोकांनी बोलवलं. फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमची आरक्षण देतो. आज 10 वर्ष ते आमच्या जीवावर सत्ता भोगतायत. मराठा समाजाला देखील सांगितलं की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ शकतो, हे लोक देऊ शकत नाहीत. मग आरक्षण आता तुम्ही दिलं, त्यांच्या लक्षात आलंही आपल्याला फसवलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही लोकांना शब्द देता आणि तो शब्द न पाळल्यामुळं आज लोक तुम्हाला ह्या ठिकाणी तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. खरं म्हणलं तर ताईंना तिकीट काल जाहीर झालं आहे, मात्र त्यांची जी तयारी आहे ते महिनाभरापासूनच सुरू आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या गावभेट दौरा होत आहेत, प्रचाराला सुरुवात केलेला आहे. भाजपकडून उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही, मग कसं तुम्हाला आव्हान? ताईला तिकीट उमेदवारी देत असताना जिल्हा व शहराच्या वतीनं जवळपास 3दा महाराष्ट्र प्रदेशला मिटिंग झालते. जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं ताईंचं एकच आम्ही नाव दिलं होतं. त्यामुळं कॉम्पिटिशन नव्हती, दुसरं कोण आमच्याकडनं उमेदवार, आम्ही एकच ठराव केला होता की आमदार प्रणिताई शिंदेंना आपण उमेदवार द्यावी. आणि काल उमेदवार मिळाले, आम्हाला सगळ्याला त्याचा आनंद झालेला आहे. एकीकडं महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटामध्ये, त्यांच्यामध्ये एक कुरबुर सुरू आहे की
आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही आहे, आम्हाला कुठल्याही याला बोलवलं जात नाही आहे. तसं काही नाही आहे. पवार साहेबांचे जे विचार आहेत ते महाआघाडी इंडिया अलायन्सबरोबर राहणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस राहणार आहे, भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना राहणार आहे, भारतीय जनता पार्टी विरुद्ध MIM राहणार आहे, भारतीय जनता पार्टी आम आदमी पार्टी राहणार आहे, भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना राहणार आहे, वंचित देखील राहणार आहे. हे सगळे घटक पक्ष जे आहेत जर एकत्र आले तर भारतीय जनता पार्टी निश्चित महाराष्ट्रातून हद्दपार होईल. शरदचंद्र पवार गटातील काही महत्त्वाच्या नेत्यांची जर नावं घेतली तर पूर्वाश्रमीचे जे काँग्रेसचे नेते होते, जे महेश कोटे असतील, सुधीर खरडमल असतील, तौफिक शेख असतील, UN बेरे असतील, ते ताईंच्या प्रचारात मदत करतील. 100% तन मन धनाने मदत करतील. माझे त्यांच्यावर अनेक वेळा बैठक झाले. महेश कोटे असतील, सगळ्यांना पोळल्याला आहे. बघा परवा महेश कोटे कशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्याचा त्यांचा धाडस, किती डिरिंग वाढले आहे. लोकशाहीमध्ये असं असतंय का? आमदार जाऊन पोलीस चौकीला बसतात आणि हे माणसांना आत घाला म्हणतात. हे बरोबर नाही. आमदारनी उलटं समोपचाराने ते प्रकरण तिथं जागेवर मिटवलं पाहिजे होतं. उलट आमदार जाऊन सांगतात की त्यांच्या मुलाला महेश कोटेवर अटक करा. हे बरोबर नाही. लोकशाहीला न शोभणार आहे सगळं. सगळे लोक मदत करतील ताईला. सगळे लोक ताईंना मदत करतील. महेश कोटे साहेब असतील, बिर्या साहेब असतील, खरडमल साहेब असतील, चंदेले जे असतील, तोपिक पलवान असतील, हे आम्ही सगळे मिटिंग घेतो आहे. आम्ही मिळून आहे आणि हातात हात घालून आम्ही काम करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळे घटक पक्ष जर मनाने एक झाले तर निश्चित भारतीय जनता पार्टीचे इथले खासदार हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाहीत. सोलापूर लोकसभेचा जर विचार झाला तर अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार आहेत, दक्षिणला भाजपचा दावेदार आहे, म्हणजे तिथले सुभाष देशमुख आहेत, मोहोळ बी त्यांच्याकडं जवळपास संख्या आहे. मग अशा परिस्थितीत म्हणजे उत्तरला बी विजय देशमुख मालक आहेत. मग अशा वेळी ताई मध्यमधून 3 वेळा हॅट्रिक झालेत, पण इथं मतदारसंघात लोकसभाकरण क्षेत्र मोठं आहे, त्यांना आमदारांचं मोठं चॅलेंज आहे. भाजपचे विद्यमान आमदार आहेत. हे बघा, लोकाला घरीत बसून तुम्ही मतदान धरायचं नसतं आहे. महानगरपालिकेचा वोटर वेगळा असतं आहे, आमदारकीचा वोटर वेगळा असतो आहे, विधानसभेचा वोटर वेगळा असतं आहे आणि खासदारकीचा वोटर वेगळा असतं आहे. आडम मास्तर साहेबाचे 2 फक्त त्यांचे नगरसेवक असताना ते आमदार झाले. लक्षात घ्या. उदाहरण तुम्हाला सांगतो. अनेक ठिकाणी असतात की खाली त्यांची लोक नसतात, पण लोक त्यांचं काम बघून निवडून देतात. त्याचप्रमाणे आता लोकांना जे महाराष्ट्रात बघितलात की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने तोडाफोडा राजकारण करते. उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष होता, चिन्ह होता, ते चिन्ह कुणाला दिलं? आदरणीय पवारसाहेबाचं चिन्ह होतं, पक्ष होता, तो कोणाला दिला? हे सगळं आता ह्या वेळेस हिशोब किताब निघणार आहे. जे लोक सांगत होते की आम्ही हिंदुत्वावर सरकार आणलं, हिंदुत्व तुम्ही सरकार करत असताना देश बघत होता की तुम्ही पैसे खाऊन 50 खोके घेऊन गेलात. पहिल्यांदा कुठे गेलात? गुवाहाटीला गेलात, गुजरातला गेलात, नंतर तुम्ही गुवाहाटीला गेलात, नंतर तुम्ही गेलात गोव्याला गेलात आणि सगळे पैसे घेऊन गेलेले लोक आहेत. आणि तुम्ही बघता की देशाने सांगितलं की हे सगळे हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही सांगता, आल्यानंतर मुलाखत देता की आम्ही हिंदुत्वासाठी पळून गेलो. हे सगळे पैसे लोक घेऊन पळून गेलते आणि बिलकुल आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना हे आवडलं नाही. सत्ता ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रिझल्ट येत असताना बघा तुम्ही रिझल्ट काय येणार आहे महाराष्ट्राचा, जनतेला हे मान्य नाही. वर्षा काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर वंचितला घेऊन काय चर्चा झाली आहे? तुम्हाला काही सूचना आल्या आहेत का वरनं? वंचितला विश्वासात घ्यायचं नाही घ्यायचं? वंचित फार मोठा मतदार त्यांना मानणार आहे. वंचित विषयी आम्ही सगळेच पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी सांगितलं की जिथं काँग्रेस असेल तिथं आम्ही मदत करणार आहे, तर वंचित आम्हाला मदत करेल. भाऊ, खरं म्हणलं तर प्रणितीताई प्रचाराला लागलेल्या आहेत, अनेक ठिकाणी गावभेट दौऱ्यात जात आहेत आणि अशावेळी जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, अनेक ठिकाणी ताईंना विरोध होताना दिसत आहे. आणि काल सरकोली इथं त्यांच्या गाडीवर हल्लासुद्धा झालेला आहे. भाजपने हल्ला केला असं ताईंचं स्टेटमेंट आहे, काय वाटतंय? हो ना, आपण सगळं बघता की माझ्यावरती क्लिप आहे, मी भाजपचं आम्ही लोक आता असं ते सांगतायत, हे ऐकू येतं सगळ्यांना. त्यामुळं संघर्ष बघा आपल्या 5वीला पुजलेला आहे. मोठं तसं सईदरवी फुलेंना दगडं खावं लागले, ज्योतिबा फुलेंना दगडं खावं लागले. त्याचप्रमाणे संघर्षातनं वाटचाल त्याची चालू आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये ते मराठा आंदोलनकर होते का भाजपचे होते? नाही, भाजपचे आहेत असं आम्हालाही कळतं आहे. आणि त्यामुळं त्या लोकांनी अशी वागणूक दिली. एक महिला आमदार आहे, महिला आमदारला धाडस करत आज सुद्धा गाव नाही, बरोबर ना, जाणार ना. बघा लोकशाही, लोकांना भेटायला जाणार, सुखादुखात जाणार. काय तुम्ही म्हणजे असं काय होणार नाही, ते हुशार आहेत तसं. लोकशाहीत लोकाला ते संपर्कात जाणार, भेटणार. अनेक लोक आडवायला बघतायत, पण ठीक आहे, त्यांच्या काय भावना असेल आम्ही ते समजून त्यांनी सांगायला पाहिजे, तर आम्ही समजून घ्यायला पाहिजे.
आम्ही चर्चेला त्यांना या म्हणतोय, तेही म्हणत होते चर्चेला आम्ही चर्चा करायला तर आहे, पण काय लोक त्यातले उग्र होते आणि त्यांनी ते एक महिला आमदार, एक आपल्याही घरात सगळ्या आई बहिणी आहेत, त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता. काय मुद्दे असतील निवडणुकीत थोडक्यात सांगा. मुद्दे अनेक, भ्रष्टाचार मुक्त भारतीय जनता पार्टीसारखा भ्रष्टाचार कोणच केला नाही. त्यांच्या पार्टीकडे 10 वर्षाखाली काय होतं, आता तुम्ही अकाउंट बघा सगळ्याचे आलेले आहेत. तुम्ही पाकिस्तानला शिवाय देता, पाकिस्तानचे एवढे मोठे तुम्ही 1700 कोटी रुपये घेता, म्हणजे तुम्ही दाखवता एक करता एक. ह्या देशामध्ये आता तरी सांगतात 400 पार, तो आकडा सगळा भोगस आहे. गेल्या वर्षी तुम्हाला 2-3 राज्यात सांगतो, गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये त्यांचे 24 होते. आज काय परिस्थिती आहे कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये 42 होते. आज काय महाराष्ट्रामध्ये बघा सर्वे, आमचे 28 दाखवत आहेत, तेलंगामध्ये आम्ही 9 दाखवतो आहे. 50 इथंच मायनस झाले ना. 400 पार ही फक्त त्यांची घोषणा राहणार आहे, ते सत्तेत देऊ शकत नाहीत. सत्तेत आम्ही येऊ शकतो. वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार ताई. वडिलांचा पराभवचा लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही निवडून आलो तसं नाही, जनता महत्त्वाची आहे. जनता आम्हाला न्याय देणार आहे. जनतेला 10 वर्ष फार पोळले होरपळले, किती हे लोक खोटं बोलतात हे सगळे लोक आता ओळखून आहेत. महागाई असेल, भ्रष्टाचार असेल, बेरोजगार असेल, महिलांवर अन्याय असेल. तुम्ही बघता अनेक महिलांचं या ठिकाणी कुस्तीपट्टूचं शोषण करताय. त्या राज्यामध्ये आज राज्य जळतं आहे, त्या तिथं महिलांना नग्न फिरवतं आहे आणि मोदीजी इकडं एकदा देखील भेटायला जात नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीचा हिसाब किताब निघणार आहे. अरविंद केजरीवाल यांना देखील काल केजरीवालला अटक झाली. अहो हे सगळे आमच्याकडे अशोकराव चव्हाणपासून सगळे ईडीमुळेच गेल्यात ना, हे सगळ्यांना माहीत आहे साहेब. आणि त्यामुळे येणारा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट फार महत्त्वाचा आहे. शेवटचा एक प्रश्न आहे की उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या अगोदर एक प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये हमखास विचारला जातो की ताई भाजपमध्ये जाणार, पण त्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. हे बघा, एक त्यांचा बोगल प्रचार होता, त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. आपण बघताय की एवढी मोठी भारतीय जनता पार्टी सकाळी उठल्यानंतर पहिल्याशी नाव येतं आहे बनसोडे साहेबाचं, दुसऱ्याशी नाव येतं आहे अमर साबळे साहेबाचं, तिसऱ्याशी नाव येतं आहे जानकर साहेबाचं, 5व्याशी नाव येतं आहे विजय देशमुखचं, 6व्या दिवशी नाव येतं आहे जय सिद्धेश्वर महाराजांचं. 8 दिवसात आम्ही खरं कुणाचं पकडायचं. एवढी मोठी तुमची भारतीय जनता पार्टी, एक 400 पार तुमचा आकडा. तुम्हाला सोलापूर शहरामध्ये जे प्रामाणिक काम करणारे भारतीय जनता पार्टीला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. अनेक त्यांच्यातले असे लोक आहेत की भारतीय जनता पार्टी घडवताना, भारतीय जनता पार्टीचे विचार प्रत्येका घराघरात मांडताना 40-40 वर्ष भारतीय जनता पार्टीचे लोक इथं काम करतात. तुम्ही त्यांचा विचार न करता बाहेरचा उमेदवार आणून इथं लादता आणि भारतीय जनता पार्टीला आज 8 दिवस झालं, 15 दिवस, महिना झालं, 4 महिने झालं तुम्हाला उमेदवार मिळत नाही. याच्यावरनं तुम्ही ओळखून घ्या इलेक्शन काय होणार आहे. वन साइड इलेक्शन होईल. भाऊ, प्रणितीताईंविरुद्ध ज्योतिताई असा एक मुकाबला रंगणार असं सांगितलं जातं, कारण ज्योतिताई वाघमारे काँग्रेसच्याच होत्या, मात्र आता त्या भाजपच्या तिकिटावर येतील कारण उमेदवार त्यांना मिळत नाही. काय वाटतंय ज्योतिताई साहेब, ज्यांचं नावच त्या लिस्टमध्ये नाही, तुम्ही त्यांचं नाव घेता आमच्यासमोर. एक चर्चा आहे, चर्चा घेऊन काय करू. बघा, त्यांना मिळू शकते साहेब, परीक्षात जो परीक्षा होतो तो पास होतो. परीक्षाला न देता पेपर सोडत असता का. त्याआधी तुमच्या परीक्षा ह्याच्यात नाव नाही आणि तुम्ही माझं नाव त्यांचं घेऊ. भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ सुटलेला आहे. ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते शिंदे गटाचे आहेत. भारतीय जनता पार्टी, साहेब ऐका माझं, भारतीय जनता पार्टीच्या ह्या ठिकाणी दावा आहे, भारतीय जनता पार्टीचा ह्या ठिकाणी उमेदवार मिळणार आहे. त्यामुळे त्यांचं चर्चेचा विषयच नाही, लिस्टमध्ये नावच नाही त्यांचं. परीक्षेला तर पास होतं का माणूस, परीक्षेला तर बसावं लागेल ना, त्याआधी तुमचं नाव तर पाहिजे ना. नाही, मग नाव नाही तर कसं मिळेल. साधन सोपा प्रश्न आहे. आपल्यासोबत होते सोलापूर शहर काँग्रेसचे चेतन भाऊ नरोटे. त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीवरून असेल किंवा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. आगामी लोकसभा निवडणूक जी होणार आहे, प्रणितीताई शिंदे यांच्या बाजूनं जनता मतदार कौल देतील आणि प्रणितीताई शिंदे त्यांच्या वडिलांचा म्हणजे माजी केंद्रीय जे गृहमंत्री राहिलेले आहेत सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा बदला घेणार आहे. आणि जनता भाजपला कंटाळलेले आहे, त्यांच्या व्यवस्थेला कंटाळलेले आहे आणि प्रणितीताई शिंदे हे आता निवडून येतील आणि त्या दृष्टीने आमची तयारी असल्याचं एकंदरीत चेतनभाऊ नरोटे यांनी सांगितलेलं आहे. झहूर साईसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल. ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल.
दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।